काय करू देवा न सुचे उपाय जेने तुझे पाय जोडी ऐसे नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चित्ती साधू संत तुझे अवतार जान तयासी शरण नाही गेलो नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चित्ती शिवदास तुझ येतो काकुलती शिवदास तुझ येतो काकुलती काय माझी गती शंभुराया नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चित्ती शिवार गुरुदेव महादेव गुरुदेव हा सदाशिव गुरुतत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमतः विको थोडा कमी करा। ब्रह्मांड नायक शिव प्रभूंना वंदन करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रमदगणांना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण मनमथादी संत दत्तात्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय गुरुमाऊली सद्गुरु शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज तथा सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या पवित्र चरणकमळी साष्टांग दंडवत करून तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान परमश्रद्धेय गुरुमाऊली सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर तथा परमश्रद्धेय गुरुमाऊली सद्गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपल्या या कार्यक्रमाचं मुख्य प्रेरणास्थान परमश्रद्धेय पर्वतेश्वर महाराज यांचंही स्मरण करून गावचं ग्रामदैवत तथा शंभू महादेवाचं दर्शन घेऊन ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आमचे परमश्रद्धेय तानाजी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे स्वामी उपस्थित शिवकीर्तनकार प्रवचनकार संगीतकार गायक वादक गावातून बाहेरगाव आलेलं भजनी मंडळ या सप्ताह समितीचे संयोजक आयोजक नियोजक व्यवस्थापक ज्यांनी मला आवर्जून निमंत्रित केलं आमचे परममित्र शिवभक्तीपरायण दत्तात्रय शिंगणवाड गुरुजी तथा उपस्थित तुम्हा सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन जय शिवा करून कीर्तन रूपी आरंभ करतो आहे। काय करू देवान सुचे उपाय जेने तुझे पाय जोडी ऐसे भगवान शंभू महादेवाच्या दिव्य सानिध्यात कुसनूर या ग्रामामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेला तानाजी महाराजांच्या प्रेरणेने हा शिवनाम सप्ताह यावर्षी उत्साहामध्ये संपन्न होत असलेल्या या नामयज्ञाचा 7वा दिवस म्हणजे उपांत्य दिवस। बसा खाली बसा, आता विभूत लावणारे खाली बसा। उपांत्य दिवसाच्या दैनंदिन उपक्रमापैकी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कीर्तन।
कीर्तन म्हणजे नेमकं काय आहे? समाज प्रबोधनाचं अतिशय महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर कीर्तन आहे। 200 चॅनलची जरी घरी टीव्ही असली, किती चॅनलची? 200, आणि खूप मोठी डोसकी आहेत का जरी उंच टीव्ही असली तरी त्या टीव्हीतून समाजाचं प्रबोधन केल्या जात नाही, फक्त मनोरंजन केल्या जाते। समाज प्रबोधनाचं साधन कीर्तन आहे। संताचा अनुभव आणि ग्रंथाचा विचार सामान्य जीवापर्यंत पोहोचवित असताना सामान्य जीवानं आपला प्रपंच करता करता आपलं जीवन यशस्वी कसं जगावं हे शिकविणारं तंत्र कोणतं असेल तर ते कीर्तन आहे। कीर्तन सध्याच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे। भौतिक साधन उपलब्ध झाले, पण भौतिक साधनामध्ये उपलब्धतेमध्ये भौतिक साधनाचा उपभोग घेताना माणूस स्वत्वाला विसरला, ध्येयाला विसरला, संहिताला विसरला आणि माणूस भ्रमिष्ठ झाला। भ्रमिष्ठ झाला याचा अर्थ भुलला, सोपा शब्द। माणसं भुलले, काय म्हणते भुललं कशाला म्हणतात? इकडे जायला पाहिजे होतं, इकडे जायचं, तिकडे चालू असं समजून इकडे निघाला, भुलला, भ्रमिष्ठ झाला। त्याला अतिशय सुंदर शब्द आहे, माणसाला भ्रांत निर्माण झाली। आणि ही भ्रांत जर आला काढायची असेल तर कुठल्याही साधनानं माणसाच्या बुद्धीवर आलेली भ्रांत काढता येत नाही। त्याला एकच साधन आहे, तयाची संगती आमासी पडली, भ्रांती हे निमाली क्षणा माझी। संताच्या संगतीतून ती भ्रांत निघल्या जाते। माझा आवाज बसलेला असल्यामुळे पेटी मास्तर तुम्ही स्वर देत चला, मला बोलताच येते की नाही की असं वाटू लागलं होतं, पण तुमच्याकडे बघून आता बोलणं फुटालंय, नंतर गळा सुटल आता। तरी तुम्ही खूप हुशार माणसं, अंतर सोडूनच बसला। जमलं तर ऐकायचं, नाही जमलं तर उठून जायचं। मोकळं बसलं काय अडचण नाही, जसं बसला तिथं बसा। टेन्शन मध्ये तर अजिबात बसू नका, मोकळं बसायचं, पाय लांब करून बसा, तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं बसा। आपण रानात आहोत आहे की नाही, त्याच्यामुळे फार काय टेन्शन नाही। कीर्तनाला कसं बसावं यापेक्षा कीर्तन लक्ष देऊन किती ऐका याला महत्व आहे, बसण्याला काय महत्व नाही। असो, निवडलेल्या अभंगावर चिंतन मांडत असताना ही एक चर्चा आहे। कीर्तन एखादा महाराज उपदेश करतो आणि समोरचे ऐकतात, आणि महाराजांना केलेल्या उपदेशातून समाजात समोरचे ऐकणारे माणसं बदललेत असं आता घडत नाही। पहिलं घडलं असेल, पहिलं कधी घडलं असेल? एखादा महाराज उपदेश करीत असेल, तो महाराज त्या योग्यतेचा बी असेल, त्या महाराजाचा तेवढा अभ्यास असेल, त्या महाराजाला तेवढी अनुभूती असेल, तो महाराज तेवढा इमानदार बी असेल। याचा अर्थ हे सगळे महाराज काय बेईमानात असंही नाही बरं का, पण उपदेशाचा परिणाम समोरच्यावर झाला आणि समोरच्याचं जीवन बदललं असं क्वचित एखाद्या वेळा घडतं। म्हणून आता उपदेश करायला इथं आलेलो नाही, इथं आपण तुम्ही आणि मी मिळून घरदार सोडून इथं आलो, एकच कारण आहे, आपल्याला आता चर्चा करायची। खर्चा कमी आणि चर्चा जास्त, चर्चा करायची। चर्चा करण्यासाठी काहीतरी विषय लागते। योगायोगानं 1 वर्षानंतर भेट झाली, आजच्या दिवशी भेट झाली होती गेल्या वर्षी, आता या वर्षी भेट झाली, आता पुढच्या वर्षी बघूया काय होईल। याचा अर्थ काय, वर्षाला एकदा जर माणूस भेटला तर त्याला काहीतरी बोलावं वाटतं। एखाद्याची भेट जर वर्षाला झाली तर त्याला खूप बोलावं वाटतं का नाही, थोडं दूर ठेवा की माईक, बोलावं वाटतं। मग आता एक लक्षात घ्यायचं आहे, मग आता तुम्हाला मला बोलायचं आहे। कीर्तन एकतर्फी नाही, मी बोललं तुम्ही ऐकाल असं नाहीच, तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं, पण कामाचं बोलायचं। आता जेवल्या काय महाराज हे नाही, महत्वाचा मुद्दा ही चर्चा आहे। आणि चर्चा कधी होते, 2 समविचाराची माणसं, शब्द काय वापरला बघा, 2 समविचाराची माणसं जर एकत्र भेटली तर त्याची चर्चा त्या भेटलेल्या प्रसंगावर आधारित असते। समजा तुमची माझी भेट एखाद्याच्या रानात झाली असती तर आपण चर्चा केली असती त्याच्या जमिनीवर, सध्या जमिनीचा भाव काय चाललाय, पीक कोणतं आहे, कोणत्या पिकाला काय भाव यालाय, आपण एवढं किती कष्ट करून सुद्धा पीक काय येणार झालंय, कोण्या जातीचं बियाणं वापरावं, कोण्या प्रकारचा खत टाकावा, कोणत्या प्रकारचं औषध, आपण एक चर्चा केली नसती त्या पिकावर, पण तिथं भेट झाली नाही।
जर चर्चा करण्यासाठी तुमची माझी भेट जर एखाद्याच्या लग्नात झाली असती तर त्या लग्नातल्या चर्चेवर आपण चर्चा केली असती. नवरी कोण्या गावची आहे, नवरदेव कोण्या गावचा आहे, आता नवऱ्या काय मिळणार झाल्या, काळ्या जर पोरी जरी असल्या तरी तिच्या माईला विचारलं पोरीचं लग्न करायचं का तर नोकरीवाल्याला द्यायचे म्हणाली. मग नोकरीवाला तिला कुठं भेटणार आहे, उगाच चर्चा करायची. आपल्याला काय काम आहे बसून, आहे की नाही, उगाच चर्चा करायची. सालाना गडी नोकर आहे, 3 पोरी आहेत. पोरी एकदा बघल्या तर पुन्हा तिला बघू सुद्धा वाटणार. तिला विचारलं माय पोरग चांगला आहे लग्न करायचं का तर ती मला म्हणली गुरुजी नोकरीवाला असलं तर बघा. म्हणजे तसंच ठेवा आता बघूत का वाट चर्चा करीत होते ना आपण. पण लग्नातही भेट झाली नाही. तुमची माझी भेट झाली शिवानुभव मंडपामध्ये. आता या ठिकाणी जर भेट झाली असेल तर इथल्याच प्रसंगावर आपल्याला चर्चा करावी लागते आणि ते चर्चा करण्यासाठी काहीतरी विषय लागतो. म्हणून मी शिवदास माऊलीचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. शिवा म्हणून सदरील अभंगावर चर्चा करत असताना थोडं पुढं सर काय नाही तर मागं येणारे महिला म्हणजे पुढे या त्याला ते बसू देऊ नका. कोणी पुढे घ्या दिला आता पुढे या समोर या. मागं किती दिवस राहायचा आहे या पुढे भरपूर जागा या पुढे या. तुम्ही सर थोडं पुढे सरकून बसा. आता तुम्ही समजदार आहोत. उगं लोक म्हणतात बाया कोणाचं ऐकणार, कसं काय ऐकणार, सर कावर माय पुढं उगं लोकांना बदनाम केली तुम्हाला. या पुढं सरकना गेला की मी त्याच खरं आहे म्हणतो बरं का तुमच्या मनावर. आता करा भजन एकदा शिवार. म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग वीरसेवाची संत परंपरा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीपासून गणल्या जाते. त्याच संत मालिकेमधील शिवसंत शिवदास माऊलीचा 4 चरणाचा आजच्या दिवसाला आधारित असलेला अभंग आहे. म्हणजे हा 7वा दिवस आहे. बरेच लोक म्हणाले मागणीपर अभंग आहे. हा सुद्धा विनवणीपर अभंग आहे. अतिशय सुंदर अभंग आहे. मग या अभंगावर चिंतन करत असताना माझ्या पद्धतीप्रमाणे संप्रदायामध्ये कीर्तन मांडण्याची पद्धत सगळ्यापेक्षा थोडी माझी वेगळी आहे. माझ्या पद्धतीप्रमाणे कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यात आहे. पहिला टप्पा या अभंगाची पूर्वपीठिका काय आहे, दुसरा टप्पा या अभंगाची रचना काय आहे आणि तिसरा टप्पा हा अभंग आणि आपलं जीवन याचा संबंध काय आहे. अतिशय सोपं कीर्तन आहे. कारण मी लहान लेकराला शिकविणारा गुरुजी आहे. लहान लेकरं लोकांची शिकवितो मी, लेकराला शिकविणारा गुरुजी आहे. पण तुम्हाला माहित आहे घरच्या लोकांचे जरी 2 नातू सांभाळायचे असले तरी दिवसभरातून एकदा 2दा तरी वैतागून म्हणता. काय म्हणता, काय ताप झाला बाबा म्हणता की नाही. हे काय लेकरं होतं काय, हे का नाही. गुन्हा नाही राहण्या झाले तर मरण नाही झाले. तुमचेच नातू आहेत पण तुम्ही दिवसभर सांभाळता आणि वैतागून जाता की नाही. तुम्हाला हे माहित आहे हे नातू सांभाळले तर चहा मिळणार आहे, नातू सांभाळले तर भाकर मिळणार आहे. एवढं माहित असून सुद्धा तुम्ही वैतागून जाता. आम्ही लोकांचे 70-80 सांभाळता. लोकांचे आता इथून पुढे म्हणू नका का फुकट सांभाळता का. त्यामुळे भाषा सोपी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला 5 मुद्द्यावर चिंतन करायचं आहे. पहिला मुद्दा शिवदास माऊली कोण होते. दुसरा मुद्दा शिवदास माऊलीला पारमार्थिक जीवनाचा किंवा आध्यात्मिक जीवनाचा अधिकार कसा प्राप्त झाला. तिसरा मुद्दा जो अधिकार त्यांना प्राप्त झाला, जी अनुभूती त्यांना आली, जी साधना त्यांची सिद्ध झाली, त्याच्यातून त्यांना जे अनुभव आला ते साहित्याच्या रूपाने लिहून ठेवला. मग शिवदास माऊलीनं कोणकोणतं साहित्य लिहून ठेवलं. त्या लिहून ठेवलेल्या साहित्यामधला जो आजचा अभंग आहे तो अभंग लिहिण्याचा हेतू काय आहे आणि 5वा मुद्दा या अभंगाचा आशय काय आहे. 5 मुद्द्यावर चिंतन आहे. शिवदास माऊली कोण होते, त्यांना आध्यात्मिक जीवनाचा अधिकार कसा प्राप्त झाला, त्याला कोणत्या प्रकारची अनुभूती आली, अनुभूतीतून त्यांनी कोणतं साहित्य लिहिलं, त्या साहित्यामधला आजचा अभंग लिहिण्याचा हेतू काय आणि अभंगाचा आशय काय. एक 15-20 मिनिटात चिंतन आहे. कीर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अभंगाची रचना आहे. हा 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाच्या अभंगामध्ये जे शब्द वापरले ते प्रत्येक शब्द स्वतःच्या जीवनात घेतलेला अनुभव आहे.
स्वतःच्या जीवनात घेतलेली अनुभूती आहे। शब्दामध्ये फार मोठी पावर आहे संतांच्या शब्दामध्ये, कारण संतांची शब्द हे अमर असतात। संतांच्या शब्दाला काळाची मर्यादा नाही किंवा संतांच्या शब्दावर कोणता आघात होत नाही, त्याचा अक्षय होत नाही। अक्षय टिकणारा विचार फक्त संतांचा असतो। म्हणून संतांनी एका ठिकाणी म्हणले, गाऊ ते अभंग जास्त आमच्या राजू महाराजांना आवाज थोडा वाढून द्या। गाऊ ते अभंग जाशी नाही भंग अनु उमारंग हृदया माझी। हृदय परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन अभंग आहे। हे नाही, अभंगानं माणसाचं हृदय निर्मळ होते, परिवर्तित होते, हृदयाचा मालक हृदयामध्ये बसतो। आज आमचं हृदय गच्च भरलेलं आहे। परी ते हृदय भरले घनदाट षडरी तू आचाट बस। वेगवेगळ्या प्रकारचे किलमिश आमच्या अंतरंगात आहेत। आमच्या अंतरंगामध्ये षडरिपू गच्च भरलेले आहेत, म्हणून आमचं हृदय रिकामं नाही, म्हणून हृदयाचा मालक हृदयामध्ये नाही। म्हणून अभंगाच्या माध्यमातून हृदयामध्ये उमारंग आणण्याचं तंत्र मावळनं अभंगातून सांगितलं। अभंगाची रचना समजून घ्यायच्या दुसऱ्या टप्प्यात, आणि खरं कीर्तन सुरू होणार आहे तिसऱ्या टप्प्यात। तिन्ही टप्प्यात होत असलेल्या चिंतनात आपल्या सर्वांचा सहभाग असावा एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे। शिवा अजून माझं कीर्तन सुरू झालं नाही। आता मी म्हणजे पहिल्या टप्प्याला सुरुवात करतो आहे। इतका वेळ जे सांगू लागलो ते अभंगाचं फक्त कसं होणार, कीर्तन कसं होणार आहे एवढी ओळख करून दिली मी। आता सुरू करतोय पहिला टप्पा। आता हा शिवनाम सप्ताह आहे। या शिवनाम सप्ताहामध्ये म्हणजे नेमकं काय आहे? हा नामाचा यज्ञ आहे। सगळ्याला सेवा करण्याची संधी आहे। 7 दिवस आम्ही केलेलं जे काही स्वहित असेल, साधना असेल, सेवा असेल, भक्ती असेल, ही भक्ती करण्यासाठी प्रेरणा देणारा सप्ताह आहे। अजून सोपं बोलायचं असेल तर शिवनाम सप्ताह म्हणजे विचाराचं जागरण आहे। विचाराचं जागरण आहे। या जागरणानं माणसं, जागरण कशाला म्हणतात? डोळे न लावता जागर राहणं याला जागरण म्हणतात। पूर्वीच्या काळामध्ये खळ्यावर जागरण करायचे, है की नाही? कधी कधी एखाद्याच्या घरी जर काही अघटित घडलं तरी रात्रभर जागावं लागतं। अघटित म्हणजे कळतं का काही? हां, म्हणजे घडून ते घडलं तर जागावं लागते। आता आजकाल कोणी जागना झालं। काल परवा आमच्या गावामध्ये एकाची एकुलती एक सासू मेली, म्हणजे एकुलती एक म्हणजे घर जावाई होता, ते मेली 2:30 वाजता आणि जावाई गडबड करायला 3:30 वाजता। जावाई म्हणला उरकून घेऊ। गावचा पाटील म्हणला जावाई तुम्हाला 20 एकर जमीन दिलेली आहे, म्हातारीचं वय नव्हतं मरायचं होतं, काय नव्हतं, काही तिला ताप आली नाही, खोकला नाही, सर्दी नाही, काहीच नाही, बसल्या जागी म्हातारी मेली। हे जरी गोष्ट खरी असली तर एवढी अर्जंट मेली कशी, एवढं जे अर्जंट फुकलं कसं म्हणून लोक आपल्यावर शंका घेतात। काही जरी झालं तरी रात्रभर जागावर उद्याच्याला करूत म्हणले। त्यानं म्हणला पोलीस पाटील उद्या करायला हरकत नाही हो, पण रात्रभर कोण जागाव? कोणाला? त्या म्हातारीला। पोलीस पाटील हुशार होता। पोलीस वाईट म्हणला तू टेन्शन घेऊच नको, फक्त 1 किलो साखर, 1 पतीचा पुडा, 1 लिटर दूध, बिड्याचा कट्टा, 2-3 तोटे घेऊन ये म्हणला। मी भजन्याला बोलितो, ते रात्रभर बोंबलतात। कोण म्हणलं ते?
आपली किंमत बघा, काय व्हॅल्यू आहे आपल्याला. टाळकऱ्याला किती किंमत आहे का नाही? टाळकऱ्याला तेवढीच किंमत, कीर्तनकाराला तेवढीच किंमत. गावात कीर्तनकार पोहोचेपर्यंत 25 फोन येतात, कुठं महाराज. आणि एकदा इथून महाराज गेला पोहोचला का वाटत कुठं उलत कोण बघा रे महाराज. अवघड परिस्थिती आहे की नाही. म्हणून मुद्दा काय चालू लागलं का, थोडंसं चिंतनाकडे येऊया आपण की नामयज्ञामधला हे विचाराचं जागरण आहे. जागरण झाल्यानंतर माणसं जागी व्हावीत आचाराच्या बाबतीमध्ये, माणसं जागी व्हावीत संस्काराच्या बाबतीमध्ये, माणसं जागी व्हावीत धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये जागी व्हावेत. एवढंच नाही तर मानवी मूल्याच्या बाबतीत जागे व्हावेत. आणि जोपर्यंत माणसं जागी होणार नाहीत तोपर्यंत धर्माचा, सद्विचाराचा, सदाचाराचा संस्कार आमच्यावर होणार नाही. म्हणून संतांनी आम्हाला आवाहन केलं, निजू नका, जागा निजू नका. स्वधर्मानं वागा. धर्म म्हणजे जातीवाचक धर्म नाही, तर सगळ्यात मोठा धर्म कोणता असेल तर साने गुरुजी म्हणाले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. माणुसकी नावाचा धर्म आहे. नंतर बघूया हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई काय असेल ते पुढचं पुढे. पण सगळ्यात महत्वाचा धर्म असेल तर माणुसकी आहे. आणि माणुसकीचा धर्म जर धोक्यात आला तर माणसाचं जीवन धोक्यात आलं. आज हेच झालंय, माणुसकी धर्म जागा राहिला नाही. म्हणून घरामध्ये प्रत्येक माणसाच्या वयस्कर म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाची हेळसांड चालू आहे. कारण माणुसकीच राहिली नाही, माणुसकीच राहिली नाही. घरामधला जर म्हातारा बाप आणि म्हातारी माय त्याला जर भाकरीची आणि चहा पाण्याची जर सोय घरामध्ये होत नसेल तर मग किती भजन करावं, किती सप्ते उभं करावं, किती मंदिर उभं करावं, काय उपयोगाचं आहे. म्हणून मानवता धर्म अतिशय महत्वाचा आहे. माणुसकी नावाचा धर्म महत्वाचा आहे. सेवा नावाचा धर्म महत्वाचा आहे. आणि या धर्माचं जागरण करण्यासाठी आपल्याला जाग व्हावं लागते. आणि जाग करण्यासाठीच कीर्तन आहे. शिवा पहिला मुद्दा असा आहे की शिवदास माऊली कोण होते. आम्हाला संताची ओळख करून घ्यावी लागते. संत आम्हाला कळावे लागतात. दुर्दैवानं ज्या काळामध्ये संत जन्माला आले त्या काळामधल्या समाजाला संत कळत नसतात, कळत नसतात हे नाही. बघा, ज्ञानेश्वर महाराज ज्या काळामध्ये होते त्या काळामधल्या समाजाला संत ज्ञानेश्वर महाराज कळाले नाहीत. कळाले का नाही. लोकांनी त्यांना भिक्षा सुद्धा वाढली नाही.
आता त्याच ज्ञानेश्वरी महाराजांच्या समाधीला लोक 350 कोटी रुपये गव्हर्नमेंट खर्च कराले आणि लोक तिथं जाऊन समाधीवर आता ढसा रडाले आणि ज्या दिवशी त्यांना अन्नाची गरज होती तेव्हा याच समाजानं त्यांना भिक्षा दिली नाही। समाज का बाहेर लागता काय आपलाच होता कळाला नाही। जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्या काळामध्ये जन्माला आले होते त्या काळात सुद्धा त्या समाजानं महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला विरोध केला। मनमत स्वामी ज्या काळात जन्माला आले होते त्या काळात मनमत माऊलीच्याही विचाराला त्या काळातल्या समाजाने विरोध केला होता। संत तुकाराम महाराज ज्या काळात जन्माला आले त्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचाराला याच समाजाने विरोध केला होता। राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज या काळात जन्माला आले होते पण अहमदपूरकर महाराज सुद्धा या लोकायला कळाले नाहीत। गडगेकर महाराज याच काळात जन्माला आले होते। गडगेकर महाराजाचा विरोध बाकीच्या लोकांनी केला नाही याच लोकांनी केला। हे लोक काय बाहेरून आले होते काय आपल्याच मठावरले होते ना आपल्याच पीठावरले होते आणि आपलेच होते लोकांचे होते काय। याचा अर्थ ज्या काळामध्ये संत जन्माला येतात त्या काळामध्ये लोकाला संत कळत नाहीत। लोक म्हणतात त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते बी खाते मी बी खातो त्याने मी सारखंच आहे। महादेव म्हणाले महादेव म्हणे साधू आणि जन होतील समान कैसे आता प्रमाण दिले कुर्मित आणि बाळी पोशिरी प्रीतीने अन्य दुधाविन न वाढती। कासवीने पिल्ले देते बाकीचे प्राणी पिल्ले देतात जे प्राणी पिल्ले देतात त्या प्राण्याच्या पिल्ल्याला पिण्यासाठी त्याच्या माईकडे दूध असते पण कासवीन पिल्ले देऊन सुद्धा कासविनीला स्तन नसतात दूध नसते पण दूध नसल्यावर सुद्धा कासविनीचे पिल्ले जगतात। त्याचं कारण आहे त्या कासवीन आपल्या पिल्लाला अतिशय प्रेमाच्या दृष्टीने बघते नजरनच त्या पिल्ल्याचं पोट भरते। अपवाद आहे निरामाजी क्षीरण एवढे तो हंस वर्मते वायस नेणे त्याचे पाण्यातलं दूध वेगळं करण्याची क्षमता राजहंस पक्ष्यामध्ये आहे। कावळ्याने किती फडफड केला तरी त्याला दुधातलं पाणी वेगळं करता येत नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे जरी ते आमच्यासारखे तुमच्यासारखे जगले असतील जन्मले असतील पण ते ओळखण्याची कुवत आणि क्षमता आमच्यामध्ये नाही। त्याचे एकच कारण आहे तुम्ही आम्ही सगळेजण जागे नाही डोळे उघडे ठेवून सुद्धा आम्ही झोपीत आहोत आणि झोपीत असलेल्या समाजाला जाग करण्याचं काम संतांनी केलं। त्याच संत मालिकेमधील शिवसंत शिवदास माऊली होते। शिवार शिवदास माऊली 3 प्रकारचे आहेत। वीरशैव संप्रदायामध्ये संत मालिका 24 संतांची आहे। किती 24 त्यामध्ये 3 प्रकारचे शिवदास आहेत। एक बीडचे शिवदास एक सोलापूरचे शिवदास आणि एक शिंगणापूरचे शिवदास। आणि परवा एक मला गाथा सापडला माजलगाव मठामधून प्रकाशित झालाय ते शिवदास बहुतेक माजलगाव मठाचे शिष्य आहेत पुण्या गावचे आहेत अजून त्याचं संशोधन झालेलं नाही म्हणजे 4 शिवदास मी वाचलेत बरं का। अजून किती शिवदास आहेत माहित नाही। एक देऊळगावकर म्हणून एक आपले साहित्यिक आहेत त्यांनी सांगितलं की वीरशैव धर्मामध्ये असे हजारो शिवदास आहेत म्हणून ते उघडकीला याच राहिले हजारो शिवदास आहेत। असो आता तेवढं खोलात जाईना फक्त जे आजचा अभंग निवडलेला आहे हा सोलापूरच्या शिवदासाचा आहे। सोलापूरच्या शिवदासाचा शिवदास माऊलीला आध्यात्मिक अधिकार कसा प्राप्त झाला हा मुद्दा समजून घेताना तुमच्या माझ्यासारखे शिवदास माऊली होते। तुमच्या माझ्यासारखे म्हणजे आईच्या उदरातून जन्माला आलेले काही आयोनिक संभव होता आईच्या उदरातून जन्माला आलेले तुमच्या माझ्यासारखेच जीवन जगलेले म्हणजे संसारिक जीव सोप्या भाषेत ते संसारिक होते। त्यांनी संसार केला त्यांनी परमार्थ केला फक्त एवढंच फरक आहे त्यांचा संसार पूर्ण झाला आणि त्याचा परमार्थ पूर्ण झाला। आणि सांसारिक जीवन जगत असताना तेही आपल्यासारखे फार धार्मिक नव्हते ते उगा जाता जाता देवाच्या पाया पडायचं। एकदा फरक पडला कारण माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी एखादी घटना घडली एखादी गोष्ट जर आम्हाला क्लिक झाली हृदयाला शिवून गेली की माणसाच्या वागण्यात बदल होतो। एका दिवशी प्रवचनाला गेले एक साधू महाराज प्रवचन करत होते आणि साधू महाराज प्रवचन करत होते। आता हे ज्यांच्या ह्याच्यातून प्रेरणेतून हे चालू आहे कोणते आमचे महाराज पर्वतेश्वर महाराज हे योगीच होते।
यांच्या संपर्कात आल्यानंतर एखाद्या त्यांचा विचार त्यांचा संस्कार एखाद्याच्या हृदयाला जर शिवून गेला तर समोरचा माणूस परिवर्तित होतो, बदलतो. आता तानाजी महाराजांसारखा माणूस त्यांच्या संपर्कात गेला किंवा अजून कोणी असेल तर संपर्कात गेला आणि परिणाम जर झाला तर परिवर्तन होतंय. शिवदास माऊलीच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं? तो जो कोणी योगी होता, साधू होता, प्रवचन करत असताना म्हणाले की बाबा रे, माणसाचा जन्म मिळालाय, या जन्मात जर आम्ही स्वहित केलं नाही आणि खाला पिला जगला, एक दिवस मेला तर आयुष्याचा नाश झाला आणि दास म्हणे वाया गेला. म्हणून आम्हाला या जन्मात स्वहित करावं लागतं, परमार्थ करावा लागतो, भक्ती करावी लागते, उपासना करावी लागते. भक्तीशिवाय देवाची प्राप्ती नाही, साधनेशिवाय देवाची प्राप्ती नाही. नुसता खाला पिला जगला आणि एक दिवस जर मेला तर त्याचं जगणं आणि जनावरांच्या जगण्यात काहीच फरक नाही. दिक्क त्याचे दिने दिक्क तो व्यवहार, प्रभू गंगा सांगितलं. तुम्हाला जर या जन्मात स्वहित करायचं असेल, सार्थ करायचं असेल तर परमार्थ करावा लागतो, भक्ती करावी लागते, साधना करावी लागते, देव जाणावा लागतो. हा विषय शिवदास माऊलीच्या कानावर गेला आणि शिवदास माऊलीला वाटू लागलं की मी जन्माला आलो माणसाच्या, खाऊन पिऊन जगून जर एक दिवस मेलो तर मी वाया जाणार आहे. मलाही स्वहित करायचं आहे, मलाही सार्थ करायचं आहे, काय करावं? बऱ्याच वेळा काय करावं प्रश्न येते. काय म्या करावे स्वहित कळे ना, व्रतीही वळे ना परमार्थ. कर्म पिसे झालो कर्माचे स्वाधीन, चित्त लगटे ना नामरूपी. त्यांनी सांगितलं साधना तर करायची आहे, पण नेमकं काय केल्यावर देव भेटतो हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग एकदा प्रश्न निर्माण झाला की मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. गरज निर्माण झाली, चहा पियाची इच्छा झाली तर मग माणूस दुधाचा गिलास घेऊन हिंडत बसते. पहिली गरज तर निर्माण व्हावी लागेल ना. मग काहीतरी करी, उधार आणेल, उसण आणेल, मागून आणेल, विकत आणेल, नाही जमलं तर डिकाशन करेल, पण चहा पिण्याची इच्छा तर निर्माण झाली पाहिजे. शिवदास माऊली इच्छा निर्माण झाली आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर काय करावं म्हणजे देव भेटतो. एका शहाण्या माणसाला विचारलं, शहाणा माणूस काय म्हणला माहितीये का? अरे असं घरात बसलेला देव भेटना, घर सोडून रानात जावं लागतं. शिवदास माऊली रानात गेले, एका झाडाखाली मांडी घालून बसले आणि डोळे लावून घेतले. त्या काकानं लावून घेतले, काय देव कधी येईन तसं डोळे लावून घेतले आणि डोळे लावून घेऊन, नाही इकडे माझ्याकडे लक्ष द्या, डोळे लावून घेतले आणि देवाचं ध्यान करायला सुरुवात केली. पण शिवदास माऊलीला अनुभव उलटा आला. ते म्हणले मी घरदार सोडून, बायका पोरं सोडून, सगळं सोडून रानात जाऊन बसलो, डोळे लावून घेतले, ध्यान देवाचं करायचं चाललो तर देवाचं ध्यानच येईना झाले, सगळंच घरचं ध्यान आले. कुठलं? आपल्याच घरचं ध्यान आलंय. बायको दिसाले, लेकरं दिसाले, घर दिसाले, सगळं दिसाले. शिवदास माऊली मग रानात येऊन फायदा काय झाला? आपलं तसंच व्हायला ना. आता नवरा बायको आहेत, अल्टरनेट करतात. अल्टरनेट म्हणजे काय? कधी बायको मनमस्वामीला जाते, नवरा घरी राहते. दुसऱ्या वर्षी नवरा मनमस्वामीला जाते, बायको घरी राहते. कारण घरीच सांभाळावं लागते ना, लेकर बाळ ढोरं वासरं राहतात. या वर्षी नवरा गेला दिंडीला आणि बायको होती घरी. सकाळी उठून बायको अंगण झाडता झाडता म्हणाली, आमच्या इथले आता सकाळी उठून शिवपाठ करीत करीत मनमस्वामीच्या वाटेनं शिवपाठ म्हणीत जात असतील. हिनं अंगण झाडताना म्हणाले आणि त्यानंच दिंडीमध्ये म्हणाला, आता बायको उठली असेल आणि आता घटदुधाचा चहा करून पित असेल, त्यानं म्हणाला. बघा की तुम्ही 8-9 वाजता तिनं म्हणाली आमच्या इथले आता आंघोळ करून परमर्याचं पारायण करीत असतील. तिनं म्हणाली घरी राहून. आणि त्यानं म्हणाला आता तिनं भरल्या वांग्याची भाजी केली असेल, आता 2 किन 3 किन 4 की. आता
रट्टावून खातास. दर अर्ध्या घंट्याला फोन लावायला, लेकरं शाळेत गेलेत की नाही, मशीनं दूध दिलं की नाही, नळाला पाणी आलं की नाही, शेताकडे कोणी गेलं की नाही, वाण्याला आलते काय, कापसाला बाया मिळाल्या काय, एक नाही आता. आणि दिवस मावता फोन केला, तुला कर्म आले की नाही. आता बायको म्हणली, अहो तुम्ही देवाचं नाव घेत जा, मनमोहन स्वामीकडे जा, किती घडी घडी फोन करता, नाही आहे उगं तुझीच ध्यानी आली. आता मला सांगा, खरं दिंडीत कोण आहे? ती नाही की त्या नाही? ती नाही ना, राहिली शरीरानं संसारामध्ये, पण तिचं पूर्ण लक्ष तिकडं आहे. तिकडे आहे की नाही? आणि त्यानं राहिलाय दिंडीमध्ये शरीरानं, पण त्याचं सगळं लक्ष कुठं आहे? संसारामध्ये आहे. शिवदास माऊली म्हणाले, राना जाऊन बसल्यावर सगळं ध्यान संसाराचं आले, मग राना जाऊन बसून काय फायदा? वापस आले. कोणतरी म्हणलं, असं घंटा 2 घंटे वावरात गेल्यानं बापू ध्यान लागना, दिंडीत जावं लागते, दिंडीत. मग हे दिंडीत असलं गेले, दिंडीमध्ये गेल्यावर गेले दिंडीमध्ये. आपण जातोच की दिंडीमध्ये. दिंडीत जाणारे बघले लोक देवाच्या नावानं निघालेत खरं आहे, पण देव पाहिजे म्हणून कोणीच निघालं नाही. कोणाचं म्हैस दूध देना झाली, कोणाच्या पोराची सोयरेक होईना झाली, तर कोणाला लेकरं होईना झाले, तर कोणाचे लेकरं पोसना झाले. असलं सगळं भंगार माल कुठं आहे? दिंडीमध्ये. मनमोहन स्वामी भेटा म्हणून एक बी नाही. शिवदास माऊली तिथून वापस आले. हे तर मला मजापेक्षा रोगेले लोक आहेत इकडं, आहेत की नाही? दिंड्यात आपण जातोच की. यावर्षी तर शिंगणाडे गुरुजी त्या इकडून आंध्रातून एक दिंडी येते बघा, त्या बिचकुंदेकराची. हैदराबादचा डीजे राहते त्या दिंडीत. 2000 पोरग होतं टी शर्ट घालून, सारखं टी शर्ट भगव, गळ्यामध्ये ओम नमः शिवायची दसी. काय पावली खेळून आले, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. मला एवढा आनंद झाला, त्या डीजेचा आवाजही मोठा, हे पावली चालू आहे. मी महाराजाला म्हणलं, महाराज काय जादू केल्या, ओढून आल्याला पोरग कीर्तनाला येणं झालंय. इथं तरी मला 2-4 लेकरं दिसालेत, नाही तर काय काय कीर्तनात औषध करायला सुद्धा लेकरू नाही. एखादं लेकरू जर औषधाला पाहिजे म्हणलं तरी एकही नाही. चक भंगार माल. ज्याचं घरी काही काम नाही, ज्याला नीट ऐकू येईना, ज्याला कोणी बसू देईना, ते सगळं भंगार माल कीर्तनाला. दिंडीत म्हणलं हे 2000 पोरग दिसाले, जवान पोरग काय नाचालेत. म्हणलं काय जादू केल्या महाराज? महाराज म्हणले मलाही माहित नाही गुरुजी, पण पोरं आलेत म्हणले यावर्षी दिंडीला. पोराला विचारलं, कस काय पोरो एवढे कस काय आला म्हणलं दिंडीला? खरंच जागे झालाव का? अरे एका जरांगेनं सगळा मराठी समाज जागा केला. म्हणलं तुम्ही काय जागे झालाव का? विचारलं महाराज. जरांगे म्हणजे जरांगे पाटील, पुरा मराठा समाज जागा केला. एका माणसानं, न शिकलेला माणूस, सामान्य माणूस आहे, पण सगळा मराठा समाज जागा झाला. मला वाटलं आमचे वाणी बी सुधारले काही. दिंडीमुळे एवढे पोरं दिसालेत. म्हणून मी पोराला विचारलं. पोरं म्हणले काय नाही हो गुरुजी, आम्ही फक्त मनमोहन स्वामीच्या दर्शनाला गेलो. चलाव म्हणले. आम्ही खरं सांगा काय आहे ते. तर ते म्हणले खरं सांगता पण कोणाला सांगू नका. काय सांगा गुरुजी म्हणले, आम्ही 25च्या पुढे गेलो, एक सोयरा घरला येणा झालाय. आता किती दिवस दिंडीत येतील? फक्त सोयरे जास्तच येतील. शिवदास माऊली म्हणाले इकडे बी काही फायदा नाही आहे का काही? कोणीतरी म्हणलं महाराज असं बाहेर जायची गरज नाही, बस आंघोळ करा, पूजा करा, हातामध्ये रुद्राक्षाची माळ घ्यावं आणि जप करावं, जप करावं. शिवदास माऊली जपाला सुरुवात केली. शिवदास माऊली म्हणले जपानं माळ वडणं चालू आहे, पण चित्त विषयामध्ये गुंतलेला आहे, तिथंही अडचण आली. आणि ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेतल्यावर मग कोणीतरी म्हणलं महाराज कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन आहे भजन.
शिवदास म्हणले कलियुगामध्ये सगळ्यात मोठं साधन भजन आहे, चला भजनाला. असं येड्यावणी करू नका, देव भेटते. शिवदास माऊलीला भजनात बसिलं, गळ्यात टाळ अडकिला आणि मग म्हणले करा की महाराज भजन. अभंग लिहिलाय तिथं, कैसे करू मी भजन होईना की स्थिर. मग आम्हाला अजून माहित नाही भजनाला मन लागतंय ते, माहित आहे का? भजन करायला मन लागतंय हे आम्हाला अजून माहित नाही. आम्ही चहाच्या भोगवण्यावर भजन करणारी माणसं. सोमवारी आम्ही भजनाला गेल्यानंतर आधी वाकून बघतोय मंडपामध्ये, दुपटं निघायला भोगवणं दिसलं चुलीवर तर बसतंय भजनाला. आम्हाला भजन कळालं नाही. लक्ष्मण महाराज म्हणाले भजन म्हणजे नेमकं काय? लक्ष्मण म्हणे करा हो भजन, तुटती बंधन अविद्येची. आणि हे सगळी प्रक्रिया करून बसले आणि शेवटी उद्विग्न अवस्था निर्माण झाली. आणि उद्विग्न अवस्था निर्माण झाली आणि अभंगाचं पहिलं चरण सुरू झालं. काय करू देवा ना तुझे अजून कीर्तन सुरू झालं नाही बरं का. आता कीर्तनाचा दुसरा टप्पा सुरू झालाय. काय करू देवा न सुचे उपाय, जेने तुझे पाय जोडी ऐसे. शिवदास माऊली म्हणताय मी सगळं करून बघितलं पण मला तुझी भेट झाली नाही, मग काय करू उपाय. आता इथं दोन शब्द आहेत, उपाय. पहिल्यांदा अपाय कळाला की उपाय कळतो. अपाय मला कोणती बिमारी झाली हे पहिल्यांदा कळावं, मग त्याच्यावर उपचार करता येते. अपाय कळाला की उपाय कळतो. म्हणून अपायाची निश्चिती करावी लागते, तर उपाय त्याच्यावर उपचार किंवा उपाय शोधता येतो. शिवदास माऊलीला अपाय कळाला. काय कळाला? मला माणसाचा जन्म मिळाला, मानवी देह एक साधन आहे, जीवाला शिवाची प्राप्ती करायची आहे, पण जीवाला भवरोग झाला. कोणता? जन्माने मृत्यूचा रोग झाला. हे अपाय आहे. या अपायावर उपाय आहे. या उपायाचं नाव आहे जेने तुझे पाय जोडी ऐसे. पाय म्हणजे स्वरूप, पाय म्हणजे स्वरूप, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला पाय म्हणतात. स्वरूप. आता त्याचं स्वरूप जर आम्हाला जाणायचं असेल, त्याच्या स्वरूपाला अनुभवायचं असेल तर काय करू? मी सगळं करून बघितलं. योग केला, याग केला, जप केला, तप केलं, कीर्तनात डोळे लावले. ती मावशी पडते बघा आता. सगळं करून बघितलं, सेवा करून बघितली, पण काही फरक पडला नाही.
काय करू देवा न सुचे उपाय जेणे तुझे पाय जोडी. मग देव जाणून घ्यायचा असेल तर 3 मार्ग सांगितले, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि आत्मग्लानीचा मार्ग. बघा भक्तीचा मार्ग आहे, पण भक्ती करावी लागते. तुम्ही आम्ही भक्ती करालो, पण आपली भक्ती दाखविण्याची आहे की नाही. भक्तीची कृती आहे. आपण भक्ती दाखवितो, करतो की नाही आपल्यालाही माहित नाही. आपल्याला वाटतंय पाणी लावून पट्टे मारले म्हणजे आपण देवाची भक्ती केली. आपल्याला वाटतंय आंघोळ करून मारुतीला जाऊन दर्शन घेऊन आला, वाटते आपण भक्ती केली. माणसं दिसलं की शिवार शिवार म्हणालाय, त्याला वाटायला भक्ती केली. 2 अभंग पाठ झाले, त्याला वाटायला मी भक्ती केली. एखादी पंगत एखाद्या माणसाला जीव घाललाय, त्याला वाटायला मी भक्ती करालो. बाबा रे, आम्हाला भक्ती करावी लागते, पण तत्व कळून करावी लागते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नेनो आत्मज्ञान. मला ज्ञानाचाही मार्ग कळाला नाही. मी कोण आहे हेच मला कळालं नाही, आणि म्हणून त्यानंही मला कळाला नाही. म्हणजे माझा मीच कोण न कळे मजसी तुझ्या स्वरूपाशी. त्याच्या पुढचा आहे, पश्चाताप पूर्ण नाही चित्ती. मला पश्चातापही झाला नाही. म्हणून तिसराच मार्ग सांगितले. 3 मार्ग सांगितले दुसऱ्या चरणामध्ये. तिसऱ्या चरणात सांगतायत, साधू संत तुझे अवतार जाण. साधू आणि संत भगवंताचे अवतार असतात, कारण ते स्वेच्छा जन्म घेतात. जितके दिवस त्यांचं कार्य आहे ते कार्य करतात आणि ते निघून जातात, त्याला अवतार म्हणतात. साधू संत अवतार घेतात, पण साधूही मला कळाला नाही. कारण संत एका ठिकाणी महादेव म्हणाले, साधू कळायला सुद्धा दृष्टी लागते आणि तसा साधू मिळायलाही भाग्य लागते. तसे असे साधू पुष्कळ मिळतात. काल परवा मला आम्हाला एक माणूस भेटला, साधू होता बिचारा. अंगावर भगव होतं, दाढी वाढली होती, लुंगी लावली होती, गळ्यामध्ये 7-8-10 रुद्राक्षाच्या माळा होत्या, मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या, वजच्या वज होतं. मी सहज म्हणलं, काय लय वज झालं महाराज, हे घेऊन हिंडाल्या म्हणलं, तुम्हाला वज होईना झाले काय? तर मला म्हणला, तुम्ही परवा शिवलीला अमृत वाचून आल्या काय? म्हणलं काय शिवलीला? 11 अध्याय सांगले म्हण. काय सांगितले म्हण? 108 मण्याच्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा ज्याच्या गळ्यामध्ये आहे, तिकडं तोंड करून प्यायचं पाणी. शूटिंग चालू आहे. उद्या लोक मला कमेंट करतात, डांगे गुरुजी तुम्हाला सांगा ना का म्हणतात. बाटल आणि कीर्तन याचा काही संबंध नाही. हे बाटला बंद व्हावं म्हणतो कीर्तन आहे. पियाचं असेल तिकडं तोंड करून प्यायचं, इकडे येऊ नये, ते दिसू तरी नाही त्याला. या लोक लय भारी झाले कीर्तन. हे यूट्यूबला आले की नाही, लोक खाली कमेंट करतात. एक चांगला शाना गायक तर कमेंट केला होता, बघितले असेल तुम्ही कमेंट, आहे की नाही? ज्या कीर्तनकाराला गायन करता येत नाही त्यानं कीर्तन करू नये. आपलं नायगाव तालुक्यातलाच होता ते शाना गायक, आहे की नाही? आणि जरा असं बाजूला सरकलं की कराकर गांजा वाढाला. आता कसं करावं? अवघड परिस्थिती आहे. लोक शहाणपणालाही सांगायला त्याच्यावर. म्हणून तुमचं म्हणजे राग येतो नका माझ्या बोलण्याचा, आहे की नाही? थोडं पलीकडे लोटा लय पियाचा जर समजा असेल तर थोडंच पलीकडे जाऊन पाणीच पिया, पण त्या बाटलीचा वास घेऊन द्या सरपंच. आता परवा दिवशी एक गायक घोडघोड पिऊ लागला. मी म्हणलं, हे घोडघोड कसा पियालाय? म्हणून एकाला विचारलं, बघा तरी काय म्हणलं तर ते मला मिसळून आहे. ते बघा लय अवघड झाले आता. शिवार साधू आणि संत आम्हाला ओळखता आले नाहीत आणि त्याला शरणही गेलो नाही. महादेव प्रभू म्हणाले, साधू समागम तैसाची दुर्लभ, पार्वती वल्लभ जोडे जेरे. त्या महाराजाला म्हणलं, महाराज एवढ्या माळा गळ्यात घालून हिंडाल्या, वज होईना झाले काय? तर ते मलाच म्हणाले, ते महाराज मला म्हणते, बाबू 108 मण्याच्या 17 माळा गळ्यात घालून जर मी आंघोळ केली, तो नाही करा तर त्यानं शिवपाठातलं प्रमाण वापरलं, चरणीचे त्याच्या तीर्थ मागावया येती धावून या सर्व. म्हणजे अशाच लोकांचे पाय धुवायला तीर्थ धावून येतात म्हण. मग मी जरा ध्यान करून बघितलं आणि मग म्हणलं, महाराज कधी सुटल्या म्हणलं की एकदम चोपलं. कारण लोकांच्या आखाड्यावरले ढोर रात्रच्या टेम्पोत भरून खाटकाला इकीत गेले आणि त्याला असं टेम्पो सेट धरलं होतं, म्हणून त्याला जेल झाली होती. आता 7-8-10 वर्षाची जेल झाल्यामुळं बायकोनं आशा सोडली. 1.5 एकर होतं ते इकली, घर बी इकून तिनं दुसराच घरोबा केला. यानं सुटून आल्यावर बघायला तर घर बी नाही, शेत बी नाही, बायको बी नाही. मग आता करावं काय? म्हणून यानं हे धंदा काढलाय. कोणता? हे
तेच म्हणाले नाशिवंत संसार आहे, क्षणभंगूर जीवन आहे. अरे असले तुम्हाला पावलाला भेटतील, पण भगवंताची भेट घेणारा साधू आणि संत भेटणं अवघड आहे असं शिवदास माऊली म्हणाले. आणि हे सगळं करण्यामध्ये माझं आयुष्य संपून गेलं तर पुन्हा नाही, म्हणून काकुलतीला येत आहे शेवटच्या चरणात. शिवदास तुझं येतो काकुलती, काय माझी गती शंभूराया. शिवार शिवार कीर्तन सुरू झाले माझं. तुम्ही सर महाराज आता सुरू झाल्यावर संपल कधी? अहो कीर्तन चालूच आहे, फक्त ते मांडण्याची पद्धत वेगळी आहे. आता कीर्तन सुरू करतोय. शिवदास माऊलीनं अनेक पारमार्थिक साधना केल्या. ते म्हणाले या कलियुगामधले जीव हा कसा आहे, अन्नमय प्राण आहे, फार मोठा त्याग करू शकत नाही, वैराग्याने विरक्ती याच्या जवळ येत नाही. साधा सोमवार धरला तरी त्याला किलो किलो काय खावं लागले, साबुदाणा खावा लागला. यानं आपल्या पर्यायानं परमार्थाच्या साधना केल्या. काल सोमवार होता, कालचा सोमवार माझ्या घरी एक सोयरा आला होता. सोयऱ्याला म्हणलं 1:30 वाजलं होतं, म्हणजे सोयरे चला जेवण करू. तर मला म्हणला मला सोमवार आहे, मी दिवस मावळल्याशिवाय सोडित नाही, नाही सोमवार आहे. मग मी म्हणलं सहज, मग सोमवाराला तुम्हाला काय जमते? तर मला म्हणला पोहे करा. आता सोयऱ्याला म्हणता येत नाही ना सोमवाराला पोहे कसे जमतात म्हणून. म्हणता येते होय गो, सोयऱ्याला कसं म्हणता येईल सोमवाराला पोहे? सोयरा आहे ना आपला. मग केले पोहे. पोहे झाल्यानंतर पोहे दिले, मी जेवायला बसलो. बायकोला म्हणलं दही आहे काय? बायकोने 2 वाटीत 1 वाटीत दही दिलं. दही टाकून पोहे आणले पुरे. पोहे खाणं झाल्यावर मी सहज म्हणलं सोयरे सोमवाराला पोहे जमनात वाटते की म्हणलं. खाल्यावर म्हणलं बरं, मी आधी म्हणलं नाही. मग खायला गेलो कशाला वगैरे जमनात वाटते की म्हणलं. तर मला म्हणला गुरुजी माझा लेकरवाळा सोमवार आहे बघा. आता आपण धरायला ते काय वांजट्याच आहे काय? काही म्हणाले लोक, आता काही म्हणाले त्याच्या मनात आलं ते. शिवदास माऊली म्हणाले मी अनेक साधना केल्या. त्यांनी प्रमाण दिले योग याग तप प्राणायामादी. योग याग पण मला देवाची भेट झाली नाही, देव जाणता आला नाही. त्यांनी काही साधना सांगताना सांगितलं या काळामधल्या लोकायला कलियुगातल्या योग करता येत नाही. योग म्हणजे काय? अष्टांग योग. यम नियमापासून समाधीपर्यंत जावं लागते. योगाचा मार्गही परमार्थाकडे जातो, परमात्म्याकडे जातो. पण योग करणं सोपं नाही. योगामधला पहिला योग सांगितला यम, स्वतःला विसरावं लागते आणि पहिल्यांदा मनाला स्थिर करावं लागते. बसते का महाराज? मन स्थिर होते का? अव्यक्त चित्ताशी योजू जाता बळे कष्टापडते गेले उपासक. योग होत नाही. आता काही लोक योगासन करायला ते रामदेव बाबाचे बघून करायला की नाही. बघा लोक सकाळी सकाळी योगासन करतात. आमच्या गावातला एक माणूस आहे रघुनाथ, त्याचं नावासकट सांगालो. रोज टीव्ही बघायचा, सकाळी सकाळी 5:30ला टीव्ही लावायची आणि रामदेव बाबा जसं करते तसा योगासन करू लागला.
चांगले योगासन करू लागला. पण ते योगासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक योगासन आहे बघा, ते असं पोट हलवायचं, त्याला काय नाव आहे माहिती आहे? कोणी करते का? कोण कराले महाराज? ते योगासन पोट हलवायचं करू लागला. काय हलविता हलविता झटका बसला की गाठ बसली पाठीला चिटकून. चिर कोला नुसतं दुखू लागलं, ते कळ निघू लागली त्याला. काही प्रयत्न केला तरी गाठ काही चिटकली निघना. दवाखान्यात नेलं, एक्सरे केला, सोनोग्राफी केली, MRI केलं आणि मग डॉक्टर म्हणला याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, गाठ पक्की जाऊन बसली मला चिटकून. ऑपरेशन केलं, 6 लाख रुपये लागले. किती? 6 लाख. सरकारी कोण्याच योजनेत बसत नाही. महात्मा फुले योजनेत सुद्धा पोटातली गाठ पाठीला चिटकल्यावर ऑपरेशन करावं लागते, हे सरकारला बी माहीत नाही. त्याची कशी चिटकली माहीत नाही. आता त्याला कोणीच रघुनाथ म्हणना झाले. प्रत्येक जण त्याला म्हणाले रामदेव बाबा. त्याची बायको एका दिवशी मला म्हणली, गुरुजी अंधारात एकटे हिंडत जाऊ नका, आमचे रामदेव बाबा रिकामा आहे, त्याला घेऊन जा. योगासन होतात काय? नाही. याग करणं होत नाही. जप करणं होते का? नाही. जप करायला सुद्धा चित्तवरती स्थिर पाहिजे. साधी गोष्ट आहे. 108 मण्याची माळ, महादेवाची पिंड पूजा हाता करतो ना, लिंगाची पूजा. लिंगाची पूजा करताना 108 मण्याची माळ वडताना एकदा दोनदा तरी डोळे उघडून बघायला शिरोमणी किती लांब आहे, त्याला होते काय? नाही. आणि अशी आमची फजिती आहे महाराज. महादेवाची पिंड हातामध्ये आहे, रुद्राक्षाची माळ जप चालू आहे आणि बायको टोपलं टाकाय गेले आणि बायको म्हणाली चुलीकडे ध्यान द्या, चुलीवर भोगून ठेवले म्हणजे दुधाचं दूध उतू जाईल. आता या नदी लिंगाकडे बघल का दुधाकडे बघल का माळीकडे बघल? मामूली फजिती नाही महाराज. ऐकलं नाही? किती अवघड परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जप करा निघालो, सिद्ध होईल का? नाही. जप होत नाही. तप होते का आपल्याला? 2 घंटे मांडी घालून कीर्तनात बसणं होईना. तुम्हाला नाही, मलाही बसणं होईना. कारण आपले कोरोनापासून चिकनगुनियापासून आपलं शरीर थोडंसं कमकुवत झाले. हे नाही, तुम्ही काय म्हणजे मी म्हणलं म्हणून सावरून बसू नका, बघा मोकळंच बसावं, टेन्शन. आपल्याला बसणं होत नाही. तर 4-4 घंटे 8-8 घंटे तपस्या होते का आपल्याला? होत नाही. मग शिवदास माऊली म्हणाले सगळं करून बघितलं पण हाती काहीच लागलं नाही. काय करू देवा न सुचे उपाय, जे करू देवा न सुचे पहिल्या चरणावर आलं. पहिल्या चरण शिवदास माऊली लिहितात काय करू देवा न सुचे उपाय. अपाय काय झाला होता तर या जीवाला भवरोग झाला होता. आता कुण्याही माणसाला जर माहित असेल तर प्रत्येक जण मला रोग झालाय असं कधीच म्हणणार नाही, कारण भवरोग हा जन्माने मृत्यूचा रोग आहे आणि त्याच्यातून त्याला मुक्त व्हायचा आहे. आणि त्याच्यातून जर मुक्त व्हायचा असेल तर एकच उपाय आहे, भगवंताचे पाय म्हणजे स्वरूप जाणावं लागतं. पाय म्हणजे काय शब्द ध्यान ठेवू नका, पाय म्हणजे काय स्वरूप. आता भगवंताचं स्वरूप आम्हाला जाणायचं आहे म्हणून पाय अतिशय महत्वाचे आहेत. मावशीकडे लक्ष द्या, पाय लय महत्वाचे आहेत. आता आमच्या लोकांना मोठा नाद आहे पाया पडायचा आणि पडून घ्यायचा आहे की नाही. आता इथून पुढे ध्यानात ठेवायचं, समोरच्याच्या पाया पडायचा असेल तर समोरच्या माणसाकडे बघायचं, कारण पाया पडण्यासाठी 2 प्रक्रिया असतात.
सहज विषय निघाला म्हणून सांगतो तो माहीत असू द्या आम्हाला लय हौस राहते. दोन प्रक्रिया असतात आपल्या शरीरामध्ये करंट असते ऊर्जा. त्या ऊर्जेला दोन मार्ग असतात. एक हा इनपुट म्हणजे ऊर्जा मध्ये येण्याचा मार्ग आहे आणि एक आउटपुट म्हणजे ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आपल्या शरीरामध्ये जे ऊर्जा आहे कोणती सात्विक शक्तीची ऊर्जा ती ऊर्जा मध्ये येण्याचा मार्ग आहे दोन भोवयाच्या मध्ये भ्रुकुटीला इथून मध्ये येते आणि बाहेर पडण्याचा मार्ग आहे दोन अंगठे पायाचे. म्हणून एखाद्याच्या पाया पडताना आपण आपलं हे मस्तक त्याच्या पायावर ठेवतो. याचा अर्थ असा आहे त्याचं करंट आपल्याकडे पास होते. काय म्हणालो आपल्याकडे पास होते. मग ते करंट जर चांगलं असलं तर बरं आहे. चुकीच्या माणसाच्या जर आपण पाया पडलो आणि त्याचं चुकीचं करंट जर आपल्याकडं आलं तर उगच्या उगं त्याचे गुण जशाला तसे आपल्यात येतात. कोणतीही माय मला माय आहे तुम्हाला माहित आहे माय आहे कोणती माय आपली लेक नांदाय जाताना कधीच म्हणत नाही बाई सासू सासऱ्याला भाकर देऊ नको सासूला भांडू नको. भांड म्हणते का सासऱ्याला भाकर देऊ नको म्हणते का सासूला वाकडं तिकडं बोल म्हणते का कोणतीच माय म्हणत नाही. हिनं कुठं शिकली सासूला शिव्या द्यायली सासऱ्याला नीट बोलणं झाली चहा देणं झाली भांडण कराली हे कुठून शिकली. अशा कोणाच्या तरी पाया पडलेली होय ते सगळे गुण हिच्यात आले. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवायचं. काय काय माणसाला मोठी हौस राहते शिंगणवाड कीर्तन झाल्यावर असे महाराज लोक बसतात बघा खुर्ची टाकून आहे का नाही आणि लोक पाया पडतात. असं मी खुर्चीवर बसलो होतो लोक पाया पडू झाले. माझ्याजवळ एक 65 वर्षाचा माणूस होता 65 वर्ष ओरिजिनल 65 बरं का हे STच्या 65 नव्हतं ओरिजिनल 65 असं बसलं होतं. हे आलेला माणूस पाया पडला की ते चुचकी मारू लागलं असं करायचं. एक पाया पडला असं करायचं. सुरुवातीला मला वाटायला सवय असेल वाटलं सुरुवातीला पण नंतर मला ध्यानात आलं की याला टेन्शन आले कशाचं पाया पडायचं त्याला सण होईना झाले. मग मी म्हणलं काका तुम्हाला का टेन्शन आले म्हणलं लोक पाया पडल्यावर टेन्शन येण्याचं काय महाराज मला डोळ्यात आग पडाली. मजा लोक पाया पडल्या तुम्हाला का आग पडाली काय बोलायला महाराज म्हणला माणसाच्या जन्माला आल्यावर प्रत्येकाला वाटते की नाही बरं म्हणलं आपल्या कोणीतरी पाया पडा. म्हणलं मग अहो महाराज मी 65 झालो 65 वर्षाचा झालो म्हणला अजून माझ्या पायाला कोणी शिवलं नाही. मी असं काय पाप केलं असेल महाराज डोळ्यात पाणीच आणलं बघा. आता मला जरा विनोद करायची सवय आहे. मी म्हणलं कोणी पाया पडणार तर पडणार हो बायको तर पडत असेल पडणार झाले महाराज मला मी 5-6 बाऱ्या पडून बघलो म्हणला कळाली नाही काही. किती अवघड परिस्थिती आहे हो. स्वरूप जर आम्हाला जाणायचं असेल तर माऊली म्हणतात त्या भगवंताचं स्वरूप जाणायचं असेल तर भक्ती करावी लागते. स्वरूप जाणायचं असेल तर ज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागतो आणि स्वरूप जाणायचं असेल आम्हाला आत्मग्लानीचा अनुतापाचा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणजे 3 मार्ग सांगितले भक्ती मार्ग ज्ञान मार्ग आणि अनुतापाचा मार्ग. योगाचा मार्ग शक्य नाही. हे 3 मार्ग सांगितले पण 3ही मार्ग मला जाणता आले नाही त्याचं तत्व जाणता आलं नाही. अतिशय प्रामाणिक कबूल केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
अशा ढेल्या टाळ्या वाजू नका. 7वा दिवस आहे, उद्या येतो का कोण भेटणार आहे? 7वा कसा सांगितला मला? 7वा सांगितला तारीख येताना. आज कसं म्हणतो? 7वा माझ्या डायरीत लिहून ठेवलेला आहे. 6वा आहे का मग? आज हाय उद्याचा दिवस आज. म्हणजे कशासाठी? टाळ्या वाजवासाठी नाही, राहिलेल्या पटी आणून द्यासाठी. आता कीर्तनाकडे. आता आपलं कीर्तन अभंगाच्या दुसऱ्या चरणावर आलं बघा. आता दुसरं चरण म्हणते देव जाणून घेण्यासाठी भक्ती करावी लागते. भक्ती करावी लागते. पण मला भक्ती करताना मी जे जे करतो ना त्याचा मला अहंकारी आलाय. आम्हाला भक्ती कळाली नाही. तुमची माझी भक्ती अनुकरणाची भक्ती आहे. निघालं तांब्यागून पाणी, हे तांब्यागून पाणी चाललंय. निघालं बेल घालायला, हे निघाले. रविवारी एक देव बदलाले तर मंगळवारी दुसराच आहे, बुधवारी तिसराच आहे, तर गुरुवारी चौथाच आहे की नाही? बरं, पहिले देव होते ते काय कमी नव्हते, आता नवीन नवीन देवही आले. त्याच्यामुळे भक्तीतलं तत्व कळालं नाही. आम्ही भक्ती करण्याचा प्रयत्न करालो. माऊली म्हणतायत भक्ती कळाली नाही, ज्ञानाचा मार्ग कळाला नाही, अनुतापाचा मार्ग कळाला नाही. मग काय करावं? अनेक साधने केले. मग शिवदास म्हणून एक अनुभव घेतला. कारण बाकीच्या साधनामध्ये साधकाला साधना करताना साधनेचा अहंकार आल्यामुळं ती साधना सिद्ध झाली नाही. उगन हो माय 40 वर्षापासून पट्ट्या दिंडीला चाललाय, मातीत गेलं. उगन हो माझ्याशिवाय महादेवाला आंघोळ नाही, सगळं बिघडलं. मी हा म्हणून भजन आहे, गेलं कामातून. म्हणजे जे जे काही भक्तीचे साधन करू लागलाय, साधन करताना त्याला त्या भक्तीचा अहंकार आला. आणि अहंकार आला की भक्ती राहत नाही, सेवा राहत नाही, म्हणून ती भक्ती सिद्ध होत नाही. म्हणून शिवदास माऊली म्हणाले सर्व साधनात नाम आसे सार, किती वारंवार सांगावे शंकर उमाये.
काय करू देवाना सुचे उपाय जेने तुझे पाय जोडी ऐसे नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चित्ती. कीर्तनाच्या थोडा आवाज द्या. कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यात होती. चिंतन 3 टप्प्यात होतं. अभंगाची पूर्वपीठिका, अभंगाची रचना आणि अभंगाचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध. 3ऱ्या टप्प्यातलं चिंतन करताना आपलं कीर्तन आलं होतं अभंगाच्या 2ऱ्या चरणावर. घड्याळीचा काटा करेक्ट 11:15 गेलाय. फक्त 15 मिनिट चिंतन आहे. आता बघा, पूर्वपीठिकेत आम्ही समजून घेताना 3ऱ्या चरणामध्ये आम्ही आलो होतो. आम्हाला भक्तीतलं तत्व कळावं लागतं. त्यासाठी पहिल्यांदा भक्ती कळावी लागते. आता भक्ती कशाला म्हणतात? भक्तीचे प्रकार आहेत. वीरसेव तत्वज्ञानामध्ये षड्विधा भक्ती आहे. बाकीच्या तत्वज्ञानामध्ये नवविधा भक्ती आहे. पण आपल्याकडे कोणती आहे? षड्विधा भक्ती आहे. त्यापैकी पहिली भक्ती सांगितली श्रद्धा भक्ती. सगळ्यांना म्हणायचं मग, म्हणजे भक्तीचा उच्चार होतो. पहिली भक्ती कोणती? म्हणा की काय बिघडाले काय? श्रद्धा भक्ती. श्रद्धा अतिशय महत्वाची आहे. थोडंच करा, श्रद्धेनं करा, एकनिष्ठेने करा, पूर्ण विश्वासाने करा. ही श्रद्धा भक्ती आहे. आपला श्रद्धा कमी झाली आणि गर्दा जास्त. मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. रविवार संध्याकाळपासून दणका सुरू होते ते मंगळवारच्या न्यारी पस्तूर चालू होती. गर्दा कमी आणि श्रद्धा जास्त. एकाच देवाची भक्ती करा, एकच भक्ती करा, पण श्रद्धेनं करा. कारण श्रद्धेच्या सागरी भक्तीच्या त्या लाटा तो भाव गोमटा नसरे येते. पहिली भक्ती सांगितली श्रद्धा भक्ती. श्रद्धा दृढ पाहिजे. बघा, श्रद्धेनं भाव दृढ पाहिजे. म्हणी भाव ठेवी दृढ शिव पुरवीर कोड. मी देवाची भक्ती केल्यानंतर देव माझ्यावर प्रसन्न होतो, याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. मी देवाची सेवा केली ना तर देव माझी इच्छा पूर्ण करतो, याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे. म्हणून जप करा, तप करा, पूजा करा, दान करा, जे काय करायचे ते करा, श्रद्धेनं करा. श्रद्धा दृढ व्हायला लागली की 2 नंबरची भक्ती सुरू होते. त्या भक्तीचं नाव आहे निष्ठा भक्ती. कोणती? निष्ठा भक्ती. मग ती निष्ठा म्हणजे इथून निष्ठा नव्हतं. निष्ठा भक्ती म्हणजे मग काय सुखाला, दुःखाला, मानाला, अपमानाला, सोयीला, गैरसोयीला इथं थारा नसते. निष्ठा भक्तीमध्ये जेव्हा मिळालं तरी खुश, नाही मिळालं तरी खुश. भाताचा एक शीत मिळाला तरी पोट भरते. नुसतं भाताकडे बघलं तरी पोट भरते. कारण त्याला त्याची गरजच नाही. मान गरज नाही, अपमानाची गरज नाही. मान अपमान हो जाऊ काही, त्याची खंती काही मानू नये. समान सर्वासी पाहावे साधुनी, ते शूल पाणी वसे सदा. म्हणून 2 नंबरची भक्ती अतिशय महत्वाची आहे. निष्ठा भक्ती. देवावर, भजनावर, संप्रदायावर, ग्रंथावर, संतावर त्याची पूर्ण निष्ठा पाहिजे. निष्ठा भक्ती पूर्ण व्हायला लागली की 3 नंबरची भक्ती सुरू होते. त्या भक्तीचं नाव आहे अवधान भक्ती. मग त्यानं कुठेही असू द्या, त्याचं ध्यान कुठं राहते? अवधान त्या भगवंताकडे राहते. मग संसारात राहू द्या, शेतात राहू द्या, घरात राहू द्या, अजून कुठे राहू द्या. प्रमाण दिले पतिवर्ते चालतो पती पायी प्राण, ग्रहकर्मी वर्तोनी लक्ष देते. जर ओरिजिनल पतिव्रता असेल तर ती पतिव्रता घरात कुठेही काम करू द्या, माहेरला जाऊ द्या, लग्नाला जाऊ द्या, कापूस वेचायला जाऊ द्या, तिचं पूर्ण ध्यान आपल्या पतीकडे असतंय. जसं लहान लेकराची आई लेकरू पाळण्यात टाकून घरात कुठे जरी काम करू लागले तर तिचं लक्ष कुठे राहते? आपल्या लेकराच्या ठिकाणी राहते. वारकरी संप्रदाय बघा बघा, घार हिंडे आकाशी चित्त तिचे, त्याला म्हणतात अवधान भक्ती. अवधान भक्ती दृढ व्हायला लागले की 4 नंबरची भक्ती सुरू होते. त्याला म्हणतात अनुभव भक्ती. मग त्याला अनुभव यायला लागतो, मग त्याला आनंद मिळायला लागतो.
मग त्याला भजनातला रस कळतो, त्याला कीर्तनातला रस कळतो, त्याला पूजेतला रस कळतो, त्याला आनंद मिळायला लागतो आणि त्या केलेल्या कार्यामध्ये एकदा त्याला अनुभव यायला लागला की मग आपोआप तो रमतो आणि मग अनुभव रमायला लागला की मग त्याला संसार तुच्छ वाटतो, त्याला बायका परत तुच्छ वाटतात, त्याला गरिबी तुच्छ वाटते, त्याला श्रीमंती तुच्छ वाटते. जेव्हा मिळालं तरी घोर नाही, नाही मिळालं तरी घोर नाही, भाजीत मीठ असलं तरी घोर नाही आणि भाजीत मीठ नसलं तरी घोर नाही. त्याला चवही कळणार, त्याला काहीच कळणार. जेवला तरी तसाच, उपाशी राहिला तरी तसाच. बघा, मोठेपणा मिळाला तरी तसाच आणि मोठेपणा नाही मिळाला तरी तसाच. झोपेत असला तरी तसाच, जागेत असला तरी तसाच. आपण जागेपणी भजनात आहोत, ते झोपेतही भजन करतोय. बघा, त्याला काय म्हणतात? अनुभव भक्ती. आणि तिथून पुढची भक्ती आहे 5 नंबरची, त्याला म्हणतात आनंद भक्ती. आणि मग त्याला खूप आनंद मिळतो. तो आनंद संसारातला नाही, परमार्थातला आनंद मिळतो. त्याला भजनातला आनंद मिळतो, त्याला कीर्तनातला आनंद मिळतो, त्याला साधनेचा आनंद मिळतो आणि तो आपल्या आनंदामध्ये एवढा रमतो, कधी डोळा लागला त्याला बी कळत नाही, इतका रमतो, तद्रूप होते. आणि 6 नंबरची भक्ती सुरू होते, त्याला म्हणतात समरस भक्ती. आणि समरस भक्ती एकदा झाली की मग तो आपोआपच झालो, आपोआप देवच मी, ही अवस्था प्राप्त होते. पण हे मी जितकं पट सांगलो तेवढं पट होत नाही. नेनो भक्ती तत्व, कारण तत्व जाणावं लागतंय तरच हे सगळं होतंय. पुढचा मार्ग सांगितला ज्ञानाचा मार्ग. जो ज्ञानाचा मार्ग अतिशय दुस्तर आहे, अवघड आहे, कठीण आहे, तो ज्ञानाचा मार्गही आम्हाला कळत नाही. शिवदास माऊली म्हणाले पश्चाताप पूर्ण नाही चित्ती. आम्हाला पश्चातापही नाही. माणसं डिस्टर्ब का झाले मला कळालं नाही. कोण आले का? अतिशय महत्वाचा विषय सांगत होतो मी. आम्हाला भक्तीचं तत्व कळालं नाही. आम्हाला भक्ती कळाली, तत्व कळालं नाही. तत्व लय महत्वाचं आहे. आणि तत्व जर कळालं नसेल तर माऊली म्हणतात मला ते जमलं नाही, ज्ञानाचा मार्ग जमला नाही. मग 3रा मार्ग सांगितला पश्चाताप पूर्ण नाही चित्ती. आता आम्हाला काय झालंय बघा, पश्चाताप व्हावा लागते. परमार्थामध्ये पश्चातापाला फार मोठी किंमत आहे. पश्चाताप दे देवा जेने घडो तुझी सेवा, नाही तरी दे मरण व्यर्थ जिने भक्तीबीन. 3ऱ्या वर्षी घेतला होता मी अभंग इथं कीर्तनाला. पश्चाताप आपल्याला होईना काय होते. आता इथं बऱ्याच जणांना पश्चाताप आलाय, उगाच कीर्तनाला आलो होईना झाला, उगाच पश्चाताप आला. एक मन घंटा झाला म्हणाले उठून जाव, एक मन घंटा झालं म्हणाले उठून जाव. पण ते दुसरं शान म्हणाले आपण पहिलंच उठून गेला. आता काय उठून जायचं राहिले. आपलं मन मोठं गमतीच आहे महाराज. पश्चाताप होते, पश्चाताप व्हावा, पण झालेला पश्चाताप टिकावा. काय म्हणाला मी? पश्चाताप व्हावा आणि झालेला पश्चाताप टिकावा. आपल्याला पश्चाताप होतंय पण पश्चाताप टिकत नाही. पश्चाताप होत नाही का? रोज पश्चाताप होते. असं म्हणतात दिवसाची सुरुवातच पश्चातापानं होते म्हणे महाराज. झोपेतून उठल्यानंतर दिवसाची सुरुवातच पश्चातापानं होते पण टिकत नाही. चहा पिलं की थंड पडते. बघा छोटं सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. पांघरणाच्या मध्ये नवरा आहे, बाई भांडे घासायली सकाळी आणि बायको म्हणली उठा किंवा दिवस निघाला. यानं पांघरणाच्या मधूनच म्हणते झाला काय चहा. तिनं म्हणते चहा करायला साखर सरली. यानं मधूनच म्हणते किलोभर परवा दिवशीच आणली होती. तिनं म्हणते दिवसातून 10-12 पिल्यावर कशी बरकत जाते. यानं मधूनच म्हणते तुझ्या पांढऱ्या पायाच्या नादी लागून बरकतच गेली म्हणला संसारात. तिने म्हणाली तुमच्या नादी लागून तरी मजक होतं नीट झाले. त्याने म्हणाले काय संसार होय काय, तुझ्या संग लग्न करण्यापेक्षा गोसाई झालेलं बरं होतं. त्यानं म्हणाला. तिनं म्हणाली तुझ्या संग राहून तरी मला कोणतं सुख आहे, तुझ्या संग लग्न करण्यापेक्षा गळ्या धोंडा बांधून हिरीत पडलेलं बरं होतं. तिने हिरीला गेली नाही, यानं गोसाई झाला नाही, नातू झालेत नातू. पश्चाताप झाला काय नाही. आता आमच्या शेजारची सासा सुनाचं भांडण लागलं. शेजारी होतेच की कोणाचे भांडण लागल्यानंतर सासू हिरीत पडायला निघाली.
कशात पडा निघाली हिरीत पडा. मग आता गुपचूप जाऊन पडाव की माझ्या घरापुढून आली. म्हणली गुरुजी घरी आहो काय? म्हणलं हो. गेल नाही का आज कीर्तनाला? म्हणलं गेल नाही. बरं झालं म्हणले घरी आहो. ते म्हणलं काय झालं? बॅटरी द्या की. म्हणलं कशाला? हिरीत पडायचं लो. मग हिरीत पडायचं म्हणजे 300ची बॅटरी कशाला नेतोस? ना ही चुकीड्याच कळालं नाही काय? तुला हिरीत पडायचे का? आता मला सांगा कसं तर मरायचं. मग इचूच चावला का आणि किडा चावला काय? काय फरक पडते? मरायचं कुठे आम्हाला? पश्चाताप होतोय पण पश्चाताप टिकत नाही. आम्हाला पश्चाताप कोणता पाहिजे? मला माणसाचा जन्म मिळाला पण या जन्मात मी सार्थक केलो नाही, या जन्मात मी स्वहित केलो नाही, या जन्मात मी भक्ती केलो नाही, या जन्मात मी स्वहित साधलं नाही, सेवा केली नाही, भजन केलं नाही, सत्कर्म केली नाही, याचा पश्चाताप व्हावा लागतो. माऊली म्हणाले असला पश्चाताप कोणालाच होईना. पश्चाताप पूर्ण होते का? मी भजन केलो नाही, मी देवाची सेवा केलो नाही, असा पश्चाताप होत नाही. पश्चातापेन शुद्धता. आणि पूर्ण पश्चाताप झाला की मग पश्चाताप होते या जन्मात मी स्वहित केलो नाही. संत म्हणाले मग कोण्या देही कराल सार्थक. मग कोण्या देही असं राहा माणूस. लेट यावा पण थेट यावा. आनंद वाटला पण उशीर झाला जरा. आता कीर्तनाकडे या देहात आम्हाला सार्थक करायचा. नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा. क्षणभंगुर जीवना
या जीवनाचं ध्येय आहे जीवाचा सखा शिव जवळ करणं, आत्मानंद मिळणं, भक्तीच्या मार्गानं साधनेच्या मार्गानं देव जाणून घेणं. पण देव जाणून घेतलो नाही. देवानं मला चांगली वाचा दिली पण या वाचानं त्याची स्तुती केलो नाही. लोकांच्या निंदा केली पण भगवंताचं नाव घेतलं नाही. याचा पश्चाताप व्हावा पण तोही पश्चाताप मला पूर्ण झाला नाही. शेवटचा मार्ग आहे ज्याला काहीच जमलं नाही त्यानं कुणाला तरी शरण जावं लागतंय. पण साधू संत तुझे अवतार, साधू संत तुझे अवतार, टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांना. आता कीर्तन आपलं आलंय अभंगाच्या तिसऱ्या चरणावर. वेळ कमी असल्यामुळे आता पुढचे आपण चरण म्हणणार नाही. चिंतन आतून खूप सांगायसारखं ह्याच्यात पण साधू संताला आपण भेटलो नाही कारण साधू संत आम्हाला ओळखता येत नाही. आम्ही साधू ओळखण्याचा प्रयत्न केला रूपानं. तसं तर 10 रुपये साधू होता यायचे. 10 रुपयाचा काव आणला तर कसलाय भारी साधू बनता यायचे. असले साधू लय झालेत आता. हे संधी साधू होतं. साधू कोणाला म्हणतात ज्यानं 6ला 6 आदू केला. शिवदास माऊली म्हणाले मला असला साधू ओळखता आला नाही कारण साधू ओळखण्याचं पहिलं लक्षण सांगितलं. त्याचे झाली दर्शन पापी उदरती. शिवदास म्हणे तयाचे दर्शन घेता जीव जान उद्धरती. त्याचं दर्शन झाल्याबरोबर जीवाचा उद्धार होतो असा साधू. पण आम्हाला तसा साधू मिळाला नाही. संत आम्हाला वर्तमानामध्ये कळत नाहीत म्हणून साधू संत तुझे अवतार आहेत पण मी त्यालाही शरण गेलो नाही. त्यांच्याशी जवळीकता साधलो नाही. त्यांचाही सहवास लाभला नाही. त्यांच्याही संगतीमध्ये रमलो नाही. मग शेवटी काय झालं? एकच झालं. मला प्राप्त आयुष्य माझं जर संपत गेलं आणि एक दिवस जर जावं लागलं तर मला 2 प्रकारची गती सांगितल्या. जीवनाचे अंतिम काळामधले 2 गती सांगितल्या. एक गती आहे ऊर्ध्व गती आणि दुसरी गती आहे अधोगती. ऊर्ध्वगती म्हणजे मुक्त होणे, अधोगती म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये चुकून पडणे. शिवदास माऊली म्हणाले म्हणू नका आता शिवदास तुझं येतो काकुलती काय माझी गती शंभूराया. शिवदास माऊली म्हणाले जन्म चाललाय माझा खाण्यापिण्यामध्ये आणि असा जर जन्म गेला तर दास म्हणे वाया गेला. आणि वाया जाणं परवडत नाही. परवडते का? आम्ही रात्रीची भाजी सुद्धा वाया जाऊ देईना. जातो का? जाऊ देतो का? तुम्हाला बोलायला माय रात्रीची भाजी सुद्धा वाया जाऊ दे ना. जाऊ देतो का? नाही. ती नाचणारा घंटा 2 घंट्याला रात्रीचं उरलेला भात वाया जाऊ दे ना. त्याला म्हणजे काय करतो आपण? त्याला मॉडिफाय करतो. त्याला सकाळी फोडणी देतो. दणकून खातो आपण. वाया जाऊ देत नाही. नाचणारी घंट्या 2 घंट्याला नाचणारी भाजी भात चपाती स्वयंपाक रात्रीचा आपण वाया जाऊ देत नाही. एवढी काळजी घेतो. पण एवढं मोठं जीवन आम्हाला मिळालंय. हे जीवन वाया चाललंय याची काळजी जर आम्ही घेतली तर माऊली म्हणतायत मग आम्हाला सोहिताचा मार्ग सापडतो. म्हणून शिवदास तुझं येतो काकुलती काय माझी गती शंभूराया शिवार.
संपलं माझं कीर्तनाच्या निमित्तानं 3रा वर्ष नाही, 4थं वर्ष. मी 4 वर्षापासून येतो वाटायला की नाही, दरवर्षी येतो. गुरुजी बोलवितात मला, आमची भावकी बोलवितात, सरपंच आमचे डांगे परिवार इथेही आहे, दरवर्षी निमंत्रित करताय. म्हणजे तानाजी महाराजाच्या निमित्तानं का होईना, पण या महादेवावर तुमची श्रद्धा आहे. गाव खूप लांब आहे तरी तुम्ही श्रद्धेनं या ठिकाणी येता आणि हे पारमार्थिक कार्य सगळे मिळून साह्य हो एकमेका भजू कैलास. या भगवंताची सेवा करत आहात, त्या सेवेमध्ये मलाही तुम्ही सहभागी करून घेतलात. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती, संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, निमंत्रक, तुम्हा सगळ्याला धन्यवाद. कीर्तनाची सेवा होत असताना खूप आनंद वाटला. अतिशय या ठिकाणी वैभव दिसतंय, याचा अर्थ इथं नक्की चैतन्य आहे, कारण इथं उत्साह दिसतो, सगळ्यामध्ये आनंद वाटला. म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देताना मृदंग मास्तर आमचे ज्ञानेश्वर माऊली, पेटी मास्तर आमचे सुरेशराव आरळीकर, बरं संजूराव, हां संजू महाराज आरळीकर, पेटी मास्तरनं सहकार्य केलं. साऊंड सिस्टीम भैया तुम्ही खूप सुंदर ऑपरेटिंग केली, एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांना. साऊंड सिस्टीम धन्यवाद. या ठिकाणी योगानं यूट्यूबचं चॅनल चालू आहे, मनमत. माझं नाव मनमतच आहे बरं का नाही, मनमतचं काय नाव, सुपारे टाकळगाव बेलदारचे मनमतराव सुपारे यांचं यूट्यूबचं चॅनल आहे. आता सगळ्यांनी इकडे ध्यान ठेवून ऐका, सगळ्यांनी ध्यान ठेवून ऐका. आपलं हे कीर्तन उद्या यूट्यूबला किंवा आता लाईव्ह आहे का, यूट्यूबला लाईव्ह चालू, उद्या यूट्यूबला पडणार आहे. प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये ते बघायचं, जरी कीर्तन ऐकलं असलं तरी बघायचं, कारण यूट्यूबला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आता इथं जर मी विचारलं तानाजी महाराजाला एवढा सप्ताह करायला काय खर्च आला असेल, तर खर्च लाखाच्या वरून चालला आहे. पण एकही बॅनर नाही इथून तिथून कुठून या, त्या सडकपासून मंदिरापर्यंत येईपर्यंत एकही बॅनर नाही. गावात असे माणसं नाहीत काय बरं 100 रुपये जमा करून 500 रुपयाचे बॅनर काढून आपलीच फोटो लावायची खाली, वरी अखंड शिवनाम सत्ता लिहायचं आणि खाली आपली फोटो लावायची. आता फोटोसाठी लोक मरमर कराले, मग 100 गेले तर गेले, एक फोटो लावून जर बॅनर लावलं ना तर प्रचार होतोय. आपण काय करालो, खर्च करालो खूप, पण प्रचाराला लई कमी. आणि त्यातल्या त्यात आमची वाण्याची जात लई बारीकीची, पोटाला खायना दुसऱ्याला देईना, त्याला म्हणतात तुला ना मला. हो, एक म्हातारं होतं, आता कीर्तन संपलंय पण वाढीतो. आता एक म्हातारं होतं, कधी रुपयापोटी दिले नाही, कधीच नाही, कधी पंगत नाही, कधी सोयरा आला तर चहा प्याला घरला न्यायचं नाही, कधी अंगाला चांगला कपडा घालायचा नाही. पैसे पैसे पैसे, किती पैसे. त्याला कोणतरी म्हणलं बँकेत पैसे ठेवल्यावर मोदीचे 2000 येणार म्हणून शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली गाडगच केलं. त्याला आणलेले कापसाचे पैसे, ऊसाचे पैसे, सोयाबीनचे पैसे त्या गाडग्या आज्या, आणि वरी येळणी झाकून ठेवायची आणि माचोडा लोटून ठेवायची. आणि योगायोगानं कोरोनाचा झटका आला, ताप आली, दवाखान्यात तिकडंच खपलं झालं, मेलं तिकडंच. आता हे गाडगं राहिलं झाडाखालीच. बघा कशी कमाल आहे. घरचे परेशान. माय म्हणाले बापू तुमच्या बापाचा जीव लय कशात, या संसारात पैशात. तुमच्या बापानं कधीच वाटणं आला नाही दिवस मावळता, कळालं नाही तुम्हाला. वाट वाकडी करून चलत चलत किलोभर तरी कापूस इच्छित केला लोकांचा. कधी त्यानं लोकांच्या आखाड्यावरली कधी ठेवली नाही, कुराट ठेवली नाही. नका बोटानं संसार केला पण पोटालाही खाल्लं नाही आणि आपल्यालाही खाऊ दिलं नाही. आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर पोरो काही करा र, पण त्याची तेरवी करा. कोण म्हणलं ती म्हातारी, ते म्हणले पोरं म्हणले माय तेरवी करायला हरकत नाहीये, पण पैसे कुठं ठेवले पताच नाही. कोणाला सांगलं नाही ना त्यानं, बायकोला सांगलं नाही, कोणाला सांगलं नाही, कोणाला असं नाही, पैसे राहिले त्याच शेतात. मग त्याचे माय म्हणले आता काय करावं, म्हणजे सगळं शोधले त्यानं. बक्क जाणकार लोकांकडे गेले, ते पंचांग बघणाऱ्यानं 500 त्याचे काढून घेतले, पण कोणाला कळाले पैसे कुठे कळालं नाही. शेवटी माया म्हणली काही करू नका पोरो, बक्क त्यानं रान म्हणली लोकांची धुरे करून वाढीले.
एक नाही फुकर रानवाडीला म्हणजे 1 एकर इका, पण 13वी करून त्याला आधी फुका. मग 1 एकर कोणतं इकायचं तर म्हणजे हमेशा त्याचा जीव ज्या वावरात गुंतला होता झाडाखाली ती एकरभर फुका इका. कोणतं ज्याच्यात पैसे पुरले होते तेच ती विकायला निघाली. 20 लाख रुपये एकर काका, 20 लाख रुपये. ज्यानं घेतलंय त्याची तीच कंडिशन. त्याची बायको म्हणाली, ज्यानं घेतलंय त्याचं सांगायला लागलं. त्याची बायको म्हणाली एक तर तुमच्या बापाला घरात ठेवा नाही तर मला ठेवा. त्याला एकच बाप होता, तिला ते सासरा पोसणं अवघड होतं. तू या बापाला तरी ठेव नाही तर मला तरी ठेव. त्यानं बापाला नेऊन सोडलं होतं उत्तर प्रदेशामध्ये रेल्वेनं नेऊन. पण या काळामध्ये म्हातारण मांजर कुठे नेऊन सोडा संध्याकाळी घरला येते. शेवटी म्हाताऱ्याला शेतात ठेवा म्हणून ते एकरभर 20 लाखाचं यानं घेतलं आणि झाडाखाली आकडा केला आणि म्हाताऱ्याला नेऊन शेतात ठेवलं. यानं ऐकलं ते 13वी झाले. 13वीला मजच कीर्तन होतं, ते पुढचा विषय बंद झाला. ज्यानं घेतलं ते झाडाखाली आकड्यावर राहू लागलं, आनंदात राहू लागलं. पण त्याला होता बिड्या वडायचा नाद. जाता जाता एक कटा घ्यायचं, तलप आले की 2 झुरके मारायचं, इजून पुन्हा तिथं झाडाखाली पुरून ठेवायचं. एका दिवशी तलप आले बिडी घटना गेल्यानंतर जरा खोलून खणलं, ते मडकं लागलं त्याच्या हाताला. कोणाच्या? त्या म्हाताऱ्याच्या. त्यानं बघलं तर 500 नोटा मडकं भरून. ते म्हणलं आता आयुष्य गेलं म्हणला बारीकी करण्यामध्ये, आता 15 रुपयेवालीच ओढायची पांढरी. त्यानं सुनाला जेवलीस काय डबा आणलीस का विचारायची गरज नाही. 1 500ची नोट वडायची, नायगावला जायचं, तिथंच हॉटेलमध्ये खायचं पियाचं. येताना 2 पिस्टलचे पाकिट आणायचे, रट्टावून झाडाखाली ओढू लागलं. त्याची आईच चालू होती. मग मला सांगा यानं पोटाला खाल्लं नाही, बला कोणाला झाली? म्हणून सहकार्य करत चला. कशाला? सप्ताहाला गाजावाजा करत जा. हे यूट्यूबचं चॅनल सांगू लागलं तुम्हाला. आपलं चॅनल आहे. आपल्या चॅनलला जर आपण लाईक केलं, फॉलोअर्स झाले तर उद्या हे बघतात आणि याही लोकांना चॅनलवाल्याला सुद्धा इंटरेस्ट निर्माण होते. आणि एखाद्या चॅनलवर जर आपल्या कीर्तनं 22 लाख लोकांना जर बघले तर टीव्हीवाले सुद्धा म्हणतात की बाबा हे कीर्तनं आपल्याला टीव्हीवर द्यावं लागतात. आपण उगाच म्हणालो सगळे कीर्तन टीव्हीवर आले, पण आपलं का कीर्तन येईना झालंय? आपलं कोणी बघच ना झालंय. येईल कसं? मालाला भावच नसत तर कोण देईल विचार बाजारामध्ये? म्हणून सगळ्यांनी यूट्यूब चॅनल बघा. सगळ्या महिला मंडळाने बघू वाटणं गेलं डांगेगिरीचं कीर्तन आहे माय काय बघायसारखं नाही असं जरी वाटलं, सुरू करायचं, पुढी पळवायचं आणि पुन्हा बंद करून टाकायचं. फक्त बघायचं, सुरू करायचं आणि पुढी पळवायचं. तुम्ही त्याला टच जरी झाला तर 1 फॉलोअर्स वाढते. आणि असे जर फॉलोअर्स वाढविले तर उद्या आपला प्रचार आणि प्रसार धर्माचा होते. म्हणून ते करण्यासाठी मी चॅनलला धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनीच ते चॅनलवर येणारं कीर्तन रोजच आहे ना, रोजच कीर्तन आपण बघा. त्याला फॉलोअर्स मिळवण्यासाठी दुसऱ्याला सुद्धा म्हणायचं हे कीर्तन ऐकून तर बघ लय भारी आहे म्हणायचं. ऐकून त्याला करत जा, नक्की त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. म्हणून मनमतरावला मी धन्यवाद देतो. कीर्तन सेवा होत असताना गायनाचार्य नामवंत आमचे आबाजी पाटील आहेत, आमचे रामदास लोहगावकर आहेत, शिंगणनाथ गुरुजी आहेत, आमचे राजू महाराज कोंडलवाडीचे आहेत, आमचे भैया आहेत. नाही अजून गायक मंडळी काही आली, नांदेडून तर काही भजनी मंडळ आले. आमचे किसन मामा आहेत, माझ्या उपाटा पाठीमाग उभं टाकले. आमच्या हांडेबाई आहेत, कुराडेबाई आहेत. हे लहान लहान लेकर सुद्धा उभं टाकलेत. म्हणून जेवढे उभं टाकलेत विनय सगळं जेवढे उभं टाकलेत याच्या हिमतीवर मी बोललो बरं का. मागं कोणतरी माणूस पाहिजे ना उभं टाकायला. म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद तुम्हाला. त्यामध्ये आमचे तानाजी महाराज आहेत, गावातील सन्मानी व्यक्ती आहे. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. आणि एवढा गर्दा चालू असून सुद्धा फक्त तिघीचा डोळा उघडला नाही. आता उठू बी नका. सकाळी सांगा महाराजांना तुझं नाव काढलं होतं माय म्हणा, तुलाही सोडलं नाही. पुन्हा एकदा सगळ्या धन्यवाद देऊन सतत ही सेवा घ्यावी या दासाची. शिवदास हेची इच्छितसे ही माझी भक्तपूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंगोजा श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेश गुरुराज मावली